मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. बातमी: थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर तालुका आंबेगाव येथील थापलिंग यात्रेला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी 1 लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत तळी भांडार देखील केला. पौष पौर्णिमेला थापलिंग गडावर खंडोबा देवाची यात्रा 2 दिवस भरते. यंदा यात्रा शनिवारी आणि रविवारी आल्याने पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच गडावर भाविकांची गर्दी झाली होती. राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणावर यंदा दाखल झाले आहेत. अनेक भाविकांनी आपल्या नवस्फूर्तीसाठी बैलगाडे घाटात पळवले, तर काही भाविकांनी जागरण गोंधळ करून आपल्या कुलदैवताचा कुलाचार देखील पूर्ण केला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने संपूर्ण थापलिंग गड दुमदुमून गेला होता. दुपारी गडावर राजनीवळती येथील खुडे बंधूंच्या काठी पालख्या वाजत गाजत आल्या. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे 1 लाख भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगा, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या वतीने गडावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आदरणीय सीताराम जगताप उपस्थित झाला. मनापासून स्वागत. वाघमारी याचकडून देखील 500 रुपये देणगी प्राप्त होते. आदरणीय सुधाकर गोविंद वामन काळवाडी याचकडून देखील 100 रुपयाची देणगी प्राप्त होते. आदरणीय शिवाजी भवन पेटर पेटे खोडद याचकडून देखील 100 रुपयाची देणगी प्राप्त होते. धन्यवाद. उदय शंकर वायगुडे यांच्याकडून 151 रुपये देणगी झाली दिले. धन्यवाद. रामचंद्र दत्तात्रय गवणे याचकडून 151 रुपये देणगी मिळाली. धन्यवाद. बाबूराव भोर यांच्या स्मरणार्थ देवराम तुकाराम भोर याचकडून 100 रुपये देणगी मिळाली. धन्यवाद. देणगीदारांनी पावती घेऊन जायची. श्री दौलत गजानन गुले कारगाव याचकडून देखील 1 रुपयाची देणगी प्राप्त होते. धन्यवाद. कशी किलो आहे? छोटे बच्चों का टिकट नहीं लगता है.